The next question. Explain the process of formation of complex protein. Explain the process of formation of complex protein. कॉम्प्लेक्स प्रोटीन तयार होण्याची जी प्रोसेस आहे ही एक्झॅक्टली कशी होते, म्हणजे डीएनए आरएनए यांच्या मदतीने कशा प्रकारे या प्रोसेस होतात, जे आपण थोड्या वेळापूर्वी यांच्या डेफिनेशन पाहिजे बघा. ट्रान्सलेशन, ट्रान्सक्रिप्शन, सेंट्रल डोग्मा. या प्रोसेस एक्झॅक्टली कशा होतात, कोणत्या सिक्वेन्सने होतात बघू आपण. फर्स्ट पॉइंट, इन्फॉर्मेशन अबाउट प्रोटीन synthesis is stored in DNA. Right? First point बघा. The information about protein synthesis is stored in the DNA. DNA शी रिलेटेड असतं ना प्रोटीन सिंथेसिसची जी प्रोसेस आहे, याची जी इन्फॉर्मेशन आहे, ही सर्व इन्फॉर्मेशन डीएनए मध्ये स्टोअर करून ठेवली जाते. पुढे ऐका. mRNA म्हणजे मेसेंजर आरएनए is synthesized from DNA by the process of transcription. ट्रान्सक्रिप्शन या प्रोसेस मध्ये काय होतं, mRNA is synthesized from this DNA. डीएनए पासूनच काय होतात, mRNA तयार होण्याची प्रोसेस होते, यालाच म्हणतात ट्रान्सक्रिप्शन. नेक्स्ट वन, द प्रोसेस ऑफ सिंथेसिस ऑफ प्रोटीन फ्रॉम डीएनए थ्रू आरएनए इज कॉल्ड सेंट्रल डोग्मा. आपण थोड्या वेळापूर्वी पाहिलं बघा. सेंट्रल डोग्मा डेफिनेशन काय बघा. द प्रोसेस ऑफ सिंथेसिस ऑफ प्रोटीन फ्रॉम डीएनए थ्रू आरएनए इज कॉल्ड सेंट्रल डोग्मा. नेक्स्ट पॉइंट, ट्रान्सलेशन ऑकर्स इन द फॉलोइंग मॅनर्स. मग ट्रान्सलेशन ही जी प्रोसेस होते एक्झॅक्टली ही नेमकी कोणती होती बघा. mRNA फॉर्म्ड इन द न्यूक्लियस. mRNA कुठे तयार होतं, न्यूक्लियस मध्ये तयार होतं. ड्युरिंग द ट्रान्सक्रिप्शन या प्रोसेस मध्ये mRNA तयार होतात कुठे, न्यूक्लियस मध्ये. पुढे काय होतं, मूव्स इन द सायटोप्लाझम कॅरिंग द कोडेड मेसेज बाय डीएनए. डीएनए कडून कोडेड मेसेज म्हणजे एक संकेत, एक मेसेज तिथून पास केला जातो. नेक्स्ट वन, इच mRNA, त्या mRNA मध्ये काय असतं बघा, कंटेन्स कोड फॉर अमिनो ऍसिड. प्रत्येक अमिनो ऍसिड साठी एक वेगळा असा कोड असतो त्याला दिलेला, इन द फॉर्म ऑफ ट्रिपलेट कोडॉन. ट्रिपलेट कोडॉनच्या फॉर्म मध्ये त्यांना एक कोड दिलेला असतो, कुणाला, अमिनो ऍसिडला. नेक्स्ट वन, ऍज पर द मेसेज ऑन mRNA चा जो मेसेज असतो त्यानुसार काय होतं बघा. अमिनो ऍसिड आर सप्लाइड बाय टीआरएनए. टीआरएनए कडून अमिनो ऍसिड सप्लाय होण्याची प्रोसेस होते, विच आर अँटी कोडॉन टू द कोडॉन ऑफ mRNA. म्हणजे mRNA जे कोडॉन्स आहेत त्याच्यासाठी अँटी कोडॉन जे असतात ते कोणावर असतात, mRNA कडून असतात. नेक्स्ट वन, द अमिनो ऍसिड सप्लाइड बाय टीआरएनए आर बाउंड टुगेदर बाय पेप्टाइड बॉन्ड्स. बघा, अमिनो ऍसिड सप्लाइड बाय टीआरएनए कडून जे, टीआरएनए म्हणजे ट्रान्सफर आरएनए कडून जे अमिनो ऍसिड येतं त्या अमिनो ऍसिड त्यांच्यामध्ये बॉन्डिंग असतं, बाउंड टुगेदर बाय द पेप्टाइड बॉन्ड्स. त्या बॉन्ड्सचं नाव आहे पेप्टाइड बॉन्ड्स. ओके, बॉन्ड्स विथ द हेल्प ऑफ आरएनए. आरएनएच्या मदतीने त्यांच्यामध्ये एक बॉन्ड तयार. द प्रोसेस कंटिन्यूज ऍज द रायबोझोम मूव्स अलॉंग द एंटायर लेंथ ऑफ mRNA बाय डिस्टन्स ऑफ वन ट्रिपलेट कोडॉन. ही प्रोसेस पुढे चालू राहते, ऑल्सो नन ऍज ट्रान्सलोकेशन. बघा, दिस प्रोसेस कंटिन्यू, ही प्रोसेस कुठे कंटिन्यू होते बघा, ऍज द रायबोझोम मूव्स. रायबोझोम काय होतं, सेलच्या आतमध्ये मूव्स होतो अलॉंग द एंटायर लेंथ ऑफ mRNA. mRNA मधून काय होतं, mRNA मधून ते काय होतं, मूव्ह होतो बाय द डिस्टन्स ऑफ वन ट्रिपलेट कोडॉन. या डिस्टन्स मधून पुढे जातो, ऑल्सो नन ऍज ट्रान्सलोकेशन. In this way, many such chains of amino acid means peptides will come together to form complex protein. अशा प्रकारे पेप्टाइड्स बॉन्ड तयार होण्याची प्रोसेस कंटिन्यू होते आणि त्याच्यातूनच काय होतं, कॉम्प्लेक्स अशा प्रकारचं असं प्रोटीन्स तयार होतं.
ओके. नेक्स्ट वन आहे डिफरन्शिएट बिटवीन ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन. ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन यामध्ये एक्झॅक्टली डिफरन्स कोणता आहे बघूया. ट्रान्सक्रिप्शन इज द प्रोसेस ऑफ सिंथेसिस ऑफ mRNA फ्रॉम डीएनए. डीएनए पासून mRNA तयार होण्याची जी प्रोसेस आहे बघा. ट्रान्सक्रिप्शन इज द प्रोसेस ऑफ सिंथेसिस ऑफ mRNA फ्रॉम डीएनए. डीएनए पासून काय होतं बघा, mRNAचं काय होतं, सिंथेसिस होतं. या प्रोसेसला म्हणतात ट्रान्सक्रिप्शन. आणि ट्रान्सलेशन बघा, ट्रान्सलेशन इज द प्रोसेस बाय विच tRNA हॅव्हिंग अँटीकोडॉन. बघा mRNA वर काय असतं म्हणून सांगितलं होतं, कोडॉन्स असतात आणि tRNA वर अँटीकोडॉन्स असतात. टू द कोडॉन ऑफ mRNA सप्लाइज अमिनो ऍसिड ऍज पर मेसेज ऑफ mRNA. mRNAच्या मेसेज नुसार हे काय होतं, अमिनो ऍसिड अशा प्रकारे सप्लाइज होतं. याला म्हणतात ट्रान्सलेशन. बाकी पॉइंट सेकंड पॉइंट बघा, इट ऑकर्स इन द न्यूक्लियस. ट्रान्सक्रिप्शन ही जी प्रोसेस आहे ती फक्त कुठे होते, न्यूक्लियस केंद्रकामध्येच होते. आणि ट्रान्सलेशन प्रोसेस बघा, इट ऑकर्स इन द सायटोप्लाझम. ट्रान्सलेशन ही प्रोसेस फक्त सायटोप्लाझम मध्ये होते. थर्ड वन ट्रान्सक्रिप्शन, इट इज द प्रोसेस ऑफ RNA सिंथेसिस. RNAचं सिंथेसिस होण्याची प्रोसेस आहे. आणि ट्रान्सलेशन बघा, इट इज द प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस. बघा ट्रान्सलेशन मध्ये प्रोटीनचं सिंथेसिस होतं आणि ट्रान्सक्रिप्शन मध्ये कुणाचं, RNAचं सिंथेसिस होतं. आणि लास्ट वन बघा, RNA पॉलिमरेज कॅटेलाइज दिस प्रोसेस. RNA पॉलिमरेज कॅटेलाइज दिस प्रोसेस. हे कुणासाठी आहे, ट्रान्सक्रिप्शनसाठी. आणि ट्रान्सलेशनसाठी बघा, रायबोझोम कॅटेलाइज दिस प्रोसेस. म्हणजे ही प्रोसेस रायबोझोम कडून कॅटेलाइज होते. तर RNA पॉलिमराइज कॅटेलाइज विच प्रोसेस, ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस. ओके.